नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी. वेगवेगळ्या विषयांवर आपण इथे चर्चा करत असतो. वेगवेगळ्या गेस्टला बोलून आपण वेगवेगळ्या ज्ञानाच्या गोष्टी इथे बोलत असतो. वेगवेगळ्या भन्नाट गोष्टींवर चर्चा करत असतो. तर असाच एक मुद्दा आज माझ्याकडे आहे की देशाचं जे कॅलेंडर आहे तर ते भारताचं एक वेगळं कॅलेंडर आहे, अशी एक संकल्पना आपल्या समोर मांडलेली आहे. आणि कालच याची बातमी सुद्धा आली आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांनी सुद्धा या कॅलेंडरचं उद्घाटन केलेलं आहे. तर त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर गणेश अग्निहोत्री सर आहेत. सर आपल्या जालना जिल्ह्यात सर कॉलेजला प्रिन्सिपल आहेत आणि तिथे ते काम करतात. तर सर सगळ्यात आधी सुदर्शन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. सर आपली फ्रेम थोडी ठीक, जर फोन थोडं पुढे ठेवता येईल तर अजून बरं होईल. ओके सर. ओके सर, परफेक्ट. तर सर हरिभाऊ नाना बागडे जे महाराष्ट्राचा अभिमान तर आहेच, पण राज्यपाल देखील आहेत राजस्थानचे. त्यांनी हे दिनदर्शिकेचं विमोचन केलेलं आहे, राष्ट्रीय सौर दिनदर्शिका. तर राष्ट्रीय सौर दिनदर्शिका काय आहे त्याबद्दल थोडीशी आधी सगळ्यात आधी आम्हाला माहिती सांगा. सर्वप्रथम तर मी सुदर्शन न्यूजचं अभिनंदन करतो की त्यांनी हा एक वेगळा विषय निवडला आणि प्रियंकाजी आपलंही अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की एक वेगळ्या विषयाला आपण हात घातला. मी हरिभाऊ नानांचं पण धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी कालच त्याचं विमोचन केलं. इनफॅक्ट राष्ट्रीय सौर दिनदर्शिका ही एक आपली जसे राष्ट्रीय मानचिन्ह असतात, उदाहरणार्थ आपला एम्ब्लेम आहे किंवा आपला राष्ट्रीय ध्वज आहे किंवा राष्ट्रीय पक्षी आहे किंवा राष्ट्रीय प्राणी आहे, तशा प्रकारे आपली एक राष्ट्रीय सौर दिनदर्शिका अशी आहे. आणि ही दिनदर्शिका यासाठी निर्माण करण्याची आपल्याला वेळ दिली होती की ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला 1947ला, त्यावेळेला जवळपास 500-550 वेगवेगळ्या रियासती होत्या, वेगवेगळे संस्थान होती आणि वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळ्या तारखा होत्या. ऍज अ नेशन म्हणून आपल्याला एका तारखेची गरज होती. अर्थात आपण तारीख वापरत होतो तर इंग्रजी तारीख वापरत होतो आणि मग कुठेतरी ती एक जी बेगड होती आपल्याला ती काढायची होती. आणि मग तत्कालीन पंतप्रधान नेहरूजी किंवा वल्लभभाई पटेल असोत किंवा राजेंद्रजी प्रसाद असोत, या सगळ्यांचं ठरवलं की आपण एक कॉमन कॅलेंडर या ठिकाणी निर्माण करू. असंही आपल्याकडे अनेक पंचांगकर्ते होते आणि म्हणजे आपल्याला खूप मोठा इतिहास आहे सिद्धांत ज्योतिष संदर्भातला, ज्योतिष पंचांगचा. तर त्या सगळ्यांचं आपण आपलं सायंटिफिक कॅलेंडर निर्माण करूया. आणि मग त्यासाठी त्यांनी काय केलं, डॉक्टर मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली 1952ला. आणि मग या समितीने साधारणपणे 3 वेगवेगळ्या कॅलेंडरचा अभ्यास केला. जगभरातल्या सर्व ऍस्ट्रॉनॉमर्स, काही पंचांगकर्ते बोलवले आणि काही ज्योतिर्विद शास्त्र लोकांना बोलवलं आणि त्या सगळ्यांनी मिळून हे अत्यंत सायंटिफिक असणारं पंचांग निर्माण केलं. अर्थात याच्यामध्ये 2 महत्वाचे आहेत की ऑलरेडी आपलं कॅलेंडर कशाला. तर सर्वात पहिल्यांदा मला सांगायचे आहे की राष्ट्रीय दिनदर्शिका हे अत्यंत वैज्ञानिक कॅलेंडर आहे, वेरॅज इंग्रजी कॅलेंडर हे वैज्ञानिक कॅलेंडर नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही बघा की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असं करत आपण सप्टेंबर पर्यंत जाऊया. हा 7वा महिना यायला पाहिजे, पण तो 9. कारण सप्टेंबर स्टँड फॉर 8, 10. पूर्वी 10 महिन्यांचं वर्ष होतं, त्यात 12 महिन्याचं. त्याचं कारण असं आहे की ऑगस्ट हे 2 एका राजाच्या सांगण्यात त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आणि मग त्याच्यातही कुठले व्यवस्थित नाहीये. म्हणजे इनफॅक्ट सोलर सायकलवर आधारित किंवा इक्विनॉक्सवर आधारित असणारं पंचांग हे अजिबात नाहीये. कारण काही वेळेला 6 महिने पृथ्वी जवळ असते, 6 महिने पृथ्वी लांब असते. दोन्ही गोलार्धात असताना पृथ्वीला वेगवेगळा काळ लागत असतो आणि या दोन्ही काळात प्रॉपर अभ्यासच केलेला कॅलेंडर असंच निर्माण झालेलं होतं. आणि त्याच्यात आणखी एक गोष्ट मला अशी सांगायची आहे या कॅलेंडर मध्ये की मुळात इंग्रजी कॅलेंडर हे 1580ला निर्माण झालेलं आहे. तोपर्यंत कॅलेंडर होते आणि भारताचा बादशाहच होता त्यावेळेपासून. अनेक वर्षांपासून आपले स्वतःचे आहेत. आता मुद्दा हा
इंग्रजी कॅलेंडर आता परवा 16ला शेवटचा देश सौदी अरेबिया आहे ज्याने इंग्रजी केलं, किंवा साधारणपणे 1928 काही युरोपियन कंट्रीजने ऍक्सेप्ट केलं. म्हणजे जिथे इंग्रजी कॅलेंडर झाला तिथल्या कंट्रीजने सुद्धा त्याला ऍक्सेप्ट केलं नाही, पण भारत मात्र इंग्रजांच्या असल्यामुळे आपण ऍक्सेप्ट केलेलं होतं. म्हणून सर त्यासाठी मला एक या विचारायचं आहे, 1957ला याचा एक कायदा पारित झाला होता की यावर राष्ट्रीय सौर दिनदर्शिका याच्यावर आपण बनवूया, आणि त्याच्यानंतर अनेक भूगोल तज्ज्ञांनी सुद्धा याच्यात अभ्यास केला, याच्यात सहभाग घेतला आणि राष्ट्रीय सौर दिनदर्शिका तयार करण्यात आली. आता मुद्दा हा आहे की भारतातल्या लोकांना किंवा आमची जनरेशन असू द्या, आमच्यापेक्षा नवीन जी जनरेशन येते ती असू द्या, त्यांना याबाबत काहीच माहिती नाहीये. आणि मुळात आपण इंग्रजी कॅलेंडरच अजूनही फॉलो करतोय. शाळेत जिल्हा परिषदेच्या कमीत कमी चैत्र वैशाख असे सगळे मराठी महिने शिकवले जातात, पण आता कॉन्व्हेंट शाळा असतील, हिंदी मीडियम असतील, इकडे तर ते सुद्धा शिकवले जात नाही. मग ही जी संस्कृती आहे ही कुठेतरी लोप पावत चालली असं म्हणायचं का आता? थोडस आपण नक्कीच म्हणूयात असं की आपण हळूहळू कसे इंग्रज आलो आपल्यालाच समजलं नाही. वेस्टर्न एज्युकेशन फिलॉसॉफी किंवा वेस्टर्न एज्युकेशन मेथडॉलॉजी मेकॉलेने आपल्यावर लादली आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू त्या जंजाळात म्हणजे निघण्यापेक्षा त्या जंजाळातून आपण त्यात अडकतच गेलो. आता मला याच्यात एकच मेसेज आहे की जे झालं ते झालं है ना, लेट अस स्टॉप नाऊ. जे झालंय ते झालं. आता इथून पुढे आपण नव्याने सुरुवात करूया, कारण अजूनही ही नवीन पिढी खूप शार्प आहे. नवीन पिढीतले मुलं पण खूप शार्प आहेत. ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, खूप चांगल्या पद्धतीने रिसीव्ह करतात. फक्त आता आमचं काम थोडंसं वाढलेलं आहे आणि आम्ही तयार आहोत त्या गोष्टीसाठी. इनफॅक्ट माझं जे महाविद्यालय आहे जालन्यातलं JES कॉलेज, साधारणपणे 2 वर्षापासून आमचं एकमेव महाविद्यालय असावं कदाचित भारतातलं की जे दररोज सगळ्या डे टू डे ट्रान्झॅक्शनसाठी, डे टू डे लेटर्ससाठी केवळ आणि केवळ राष्ट्रीय सौर दिनदर्शिका वापरतो. म्हणून मुलांना आपल्याला यातला भूगोल, यातलं ॲस्ट्रॉनॉमी समजून सांगावं लागणार आहे, यातलं विज्ञान समजावून सांगावं लागणार आहे. जितक्या जास्त मुलांपर्यंत आपण जाऊ तेवढा त्याचा जास्त फायदा होणार आहे. मला याच्यात आणखी एक थोडंसं मेन्शन करायचं आहे की सरकारने कायदा पास केला. दररोज जर आकाशवाणी किंवा दूरदर्शन जर चालू झालं तर सुरुवात ही राष्ट्रीय सौर दिनांकानेच होती. पण काही माझं म्हणणं आहे बँकांनी RBIची सर्क्युलर असताना राष्ट्रीय सौर दिनांक फॉलो करत असं आहे की राष्ट्रीय सौर दिनांक देत नाही. राष्ट्रीय दिनदर्शिका श्री अभयजी मराठे तुमचा आवाज थोडासा क्रॅक होतोय, आवाज क्रॅक होतोय तुमचा. मुद्दा कळत नाहीये मला तुमचा. तुम्ही जे सांगितलं की तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही हे कॅलेंडर फॉलो करता, असं जर बाकी शिक्षण संस्थेमध्ये, बाकी कॉलेजेसमध्ये जर फॉलो करायला लागले तर बाहेरच्या स्टेटचे जे विद्यार्थी महाराष्ट्रात येतात त्यांना सुद्धा ही नवीन संकल्पना कळेल, आणि मग अशीच आपली जी संस्कृती आहे ती बाहेर सुद्धा त्याचा प्रचार प्रसार होईल. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला, त्याबद्दल सांगा. ऑलरेडी शाळांमध्ये लेक्चर घेतो संदर्भामध्ये, आणि त्या संदर्भामध्ये विद्यार्थी जागरूकता घडवून आणत असतो. बऱ्याचदा तिथे आम्ही स्टॉल लावतो, त्यांना कॉम्पेल करतो की हे तुम्ही वापरा, तुम्ही अशा पद्धतीने घ्या, आणि या निमित्ताने मुलांना भूगोलही कळतो, त्या निमित्ताने आपल्याला संस्कृती आणि एक ॲस्ट्रॉनॉमी होतं. अर्थात काम थोडंसं जड आहे, या शाळांमध्ये जावं लागणार आहे. त्या ठिकाणी जर सरकारने थोडंसं मनावर घेतलं, अर्थात सौर दिनदर्शिका ही चांगल्या पद्धतीने पॉप्युलर होईल. कॉम्पेल केलेला आहे सरकारने, कायदा बनवला आहे, पण कायदा अंमलात आणण्यासाठी जी यंत्रणा लागते ती यंत्रणा पूर्णतः स्वखुशीने याच्यात उतरल्याशिवाय आणि जनजागृती झाल्याशिवाय हे काम सोपं होणार नाही. पण ही जी दिनदर्शिका आहे ही नॉर्मल जे आपलं कॅलेंडर असतं किंवा आपण जे वेस्टर्न फॉलो करतो त्यापेक्षा याच्यात काय वेगळं आहे, किंवा ऍज अ म्हणजे दर्शक जे बघतायत त्यांना सुद्धा कळेल आणि आमच्या जनरेशनला सुद्धा कळेल की ही काय वेगळी आहे, याच्यात काय वेगळ्या गोष्टी आहेत? याच्यात 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे नॉर्मली आपण म्हणतो की पाडव्याच्या दिवशी आपलं नवीन वर्ष सुरू होतं, पण या दिनदर्शिकेमध्ये केवळ पाडवा कन्सिडर केलेला नाहीये, तर जॉग्राफिकल मुवमेंट्स कन्सिडर केलेले आहेत.
आपल्याकडे 22 मार्च हा इक्विनॉक्स दिन आहे, त्याला जागतिक अयन दिन असं म्हणतात. आणि या दिवशी 12 तासाची दिवस आणि 12 तासाची रात्र असते. तो दिवस हा वर्षाचा पहिला दिवस कन्सिडर केला जातो. जेव्हा पृथ्वी सूर्याच्या जवळ असते आणि पृथ्वी सूर्यापासून लांब असते, तर असा काळ साधारणपणे 6 महिन्यांचा असतो. तर 6 महिने 31 दिवस आणि 6 महिने 30 दिवस अशा प्रकारे दिवसांची विभागणी केलेली आहे. वेळेस इंग्रजी कॅलेंडरमध्ये तशी विभागणी रँडम आहे आणि तो रँडमायझेशन करून त्याला मोस्ट सायंटिफिक स्वरूपात ते मांडण्यासाठी आपण हे केलेलं आहे. वेळेस आपल्या ऋतूप्रमाणे महिन्यांची नावही दिलेली आहेत. उदाहरणार्थ सहमास, सहस्रमास, हर्षमास अशा प्रकारची काही नावं जी आहेत महिन्याची ती सुद्धा दिलेली आहे. पण आपल्या सोयीसाठी म्हणून आपण काय केलेलं आहे, सध्या आपण चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ असेच महिने वापरतो, जेणेकरून आपल्याला त्याचा पण थोडासा यूज टू व्हावा. अदरवाईज महिने दिलेले आहेत ते महिने जास्त सोयीस्कर आणि जास्त सुकर आहेत. आणि पंचांग जे आपण बघतो दरवर्षीच एक नवीन पंचांग येतं, मग पंचांग आणि या कॅलेंडर मध्ये काय वेगळेपण आहे दोघांमध्ये? पंचांगामध्ये 5 अंकांचा विचार केला जातो, वेरॅज हे फक्त दिनांक कन्सिडर करतं. इथे फक्त सोलार मुवमेंट म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांची सापेक्ष गती यांचाच विचार केला जातो. पंचांगामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा विचार, 5 अंगांचा वेगळा विचार केला जातो. हा त्यातला मुख्य फरक आणि म्हणून पंचांग लिहिताना 5 वेगवेगळ्या गोष्टी त्यात मेन्शन केलेल्या असतात. आता हे जे काल याचं अनावरण झालंय, राज्यपालांच्या हस्ते याचं अनावरण झालंय, तर हे काय वाटते कितपत या गोष्टी सगळ्या आता सरकारी ऑफिसेस मध्ये सुद्धा बिंबवल्या जातील किंवा सरकारी शाळांमध्ये बिंबवल्या जातील, काय वाटते? महामहिम राज्यपाल महोदयांनी ज्या अर्थी त्याचं विमोचन केलेलं आहे, त्या अर्थी नक्कीच ही एक चांगल्या गोष्टीची नांदी आहे आणि मला असं वाटतं की दिनदर्शिका मंच या माध्यमातून पुन्हा अवेअरनेस नक्की निर्माण करेल. पण महामहिम राज्यपालांना फॉलो करण्याची एक वेगळ्या प्रकारची होड असते, कारण सरकार स्तरावर जेव्हा प्रयत्न पहिल्यांदा झाला, एका मोठ्या माणसाने उद्घाटन केल्यानंतर, विमोचन केल्यानंतर अधिकच लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची उत्सुकता असते की काय बुवा हे राष्ट्रीय कॅलेंडर आणि मग इतके वर्षापासून होतं, मग आतापर्यंत का कंपल्सरी केलं गेलं नाही. मग अर्थातच याच्यावर काम होईल आणि हळूहळू लोकांचा इथे वापर याच्यात वाढेल. कारण माझ्याकडे माझ्या कॉलेजला आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला जोपर्यंत राष्ट्रीय कॅलेंडर असत नाही, त्याच्यात तारीख टाकलेली असत, तोपर्यंत मी कुठलाही अर्जही ऍक्सेप्ट करत नाही रजेचा, ना कुठला नोटीस काढत नाही. त्यामुळे अर्थात आणि अगदी बोला. आणि इनफॅक्ट अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवर सुद्धा म्हणजे इव्हन गव्हर्नमेंट कम्युनिकेशन्स असो, विद्यापीठाच्या संदर्भातले कम्युनिकेशन्स असो, यूजीसीचे कम्युनिकेशन आम्ही कंपल्सरी कॅलेंडर सहित कॅलेंडर असं देतो. सर, तुम्ही स्वतः इतक्या वर्षापासून विद्यार्थ्यांना शिकवता, अनेक पिढ्या तुम्ही विद्यार्थ्यांच्या घडवलेल्या आहेत, त्यामुळे आताची जी जनरेशन तुम्ही बघताय त्यात काय तुम्हाला फरक जाणवतोय? ही आता हे ट्रान्झिशन आलेलं आहे का, की आपल्या संस्कृतीकडे परत जाण्याचे एक प्रवाह जो आपण बघतोय त्याची रुची विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालीये, तर त्याबद्दल काय सांगाल? मी सगळ्यात पहिल्यांदा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला धन्यवाद देतो, की जे आपल्या सर्वसामान्यांच्या मनात होतं ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने प्रत्यक्षात कागदावर उतरवलं आहे. आता फक्त फरक एवढाच आहे की आम्ही जे जे काय आतापर्यंत सो कॉल्ड वेस्टर्न म्हणून शिकलो किंवा सो कॉल्ड मॉडर्न म्हणून शिकलो, ते मॉडर्न तर नव्हतं, इट वॉज ओनली अ फेक ऍडजस्टमेंट. पण आता या नवीन पिढीला याचा ऑलरेडी भरपूर प्रत्यय आलेला आहे. कारण आता काय झालेलं आहे की इंडिया इज नॉट अ स्मॉल कंट्री, इंडिया इज अ पॉवरफुल कंट्री आणि आपली बरीचशी मुलं आता अमेरिका, इंग्लंडमध्ये वगैरे जातात, युरोपमध्ये असतात, चायनात असतात, ऑस्ट्रेलियात असतात. तिथे त्यांना तिथल्या लोकांचं जीवनमान माहितीये, तिथल्या लोकांची राहणीमान माहितीये, तिथल्या लोकांचं नॉलेज बेस माहितीये आणि मग जेव्हा ते आपल्याकडचा नॉलेज बेस तिकडे शेअर करतात, तेव्हा ते म्हणतात की यू इंडियन्स आर टू पॉवरफुल, यू इंडियन्स आर व्हेरी गुड. तुमच्याकडे सायंटिफिक ॲटिट्यूड खूप वेगळ्या प्रकारचा आहे. मग ते शिल्पकलेच्या माध्यमातून असो, वास्तुशास्त्राच्या माध्यमातून असो, पंचांगाच्या माध्यमातून असो किंवा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून असो किंवा इव्हन अगदी राज्यशास्त्राच्या माध्यमातून असो किंवा समाजशास्त्राच्या माध्यमातून असो, कुठल्याही माध्यमातून असो, त्याकडचं जे शास्त्र आहे ते जास्ती चांगलं आहे. अर्थात नाही असं नाही, मटेरियल्स मध्ये आत्ताची जी प्रगती झालेली आहे विज्ञानाची, ती प्रगती नो डाऊट चांगलीच आहे, कमांडेबल आहे.
त्यामुळे आपल्याला एक जुक्स्टा पोझिशन निर्माण करावं लागणार आहे, वेअर देट कॅन बी अन अमलगमेशन ऑफ दी वेस्टर्न अँड इंडियन, आणि मग त्यातला बेस्ट आउटफिट ही नवीन पिढी नक्कीच काढेल, त्यात शंकाच नाही. त्यामुळे मला 100% खात्री आहे की नवीन पिढी ही आमच्यापेक्षा जास्त चांगली आहे आणि ती लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करेल आणि अर्थात ती वापरातही आणेल, यात नक्कीच म्हणजे शंका नाही. अगदी. सर, एक शेवटचा प्रश्न घेते. नवीन येणाऱ्या पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे नवीन येणाऱ्या पिढीला, की जेवढं जुनं जाणतं आहे त्याचा पुन्हा एकदा अभ्यास करा. काइंडली रिव्हिजिट इंडिया. वी नीड टू रिव्हिजिट इंडिया. आम्ही आता उद्या 10 आणि 11 तारखेला इंटिग्रेटिंग फिजिकल सायन्सेस विथ इंडियन नॉलेज सिस्टीम अशी एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेतोय आणि जगभरातले वेगवेगळे तज्ञ माझ्या कॉलेजला 10 आणि 11 तारखेला येत आहेत. या निमित्ताने आम्ही एक वेगळ्या प्रकारची चर्नी होईल, वेगळ्या प्रकारची चर्चा होईल, सुसंवाद असेल. माझं फक्त एवढंच नवीन पिढीला म्हणणं आहे की तुम्ही आपले जुनं जे पुराणातलं आहे, आपण जे पुराणातली वांगी पुराणात असं म्हणतो, तर ते तसं न करता ते पुन्हा एकदा बघा, त्याला नव्याने अभ्यासा, नव्याने त्या प्रसंगाला तारा, आणि मग कदाचित तुम्हाला एक भारत दिसेल, यात शंकाच नाही. सो रिव्हिजिट इंडिया, यू विल बी प्रोग्रेस. थँक्यू सो मच सर. सुदर्शन मराठीवर तुम्ही जोडले आणि अनेक ज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. तर सरांचं जे सगळ्यात शेवटचं वाक्य होतं की रिव्हिजिट इंडिया अँड गेट टू नो ऑल द कल्चरल थिंग्स, ज्या तुम्ही इंडियाला रिव्हिजिट केलं तरच तुम्हाला बघायला मिळतील. कारण पुस्तकी ज्ञानापेक्षा स्वतः जर तुम्ही फिरले तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळते. सर, खूप खूप धन्यवाद आपले. पुन्हा एकदा आपल्यासोबत बोलण्याचा चान्स आम्हाला पुढे मिळेल अशी अपेक्षा करते. आणि आता दर्शकांना सांगते की तुम्ही सुद्धा इंडियाला रिव्हिजिट करण्याचा प्रयत्न करा. इंडियाच्या जे सांस्कृतिक अनेक गोष्टी आहेत भारतात, त्या सुद्धा बघण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही पाहत राहा सुदर्शन मराठी. मला एक छोटंसं ऍड करायचं याच्यामध्ये.